वसंतराव एका कंपनीत काम करत होते. त्यांना त्यांच्या एका मित्राने मोठी आश्वासने देऊन दुसऱ्या नव्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला सांगितले. वसंतरावांनी बँकेमधील ठेव काढून दामदुपटीपेक्षा जास्त आश्वासने देणाऱ्या नव्या कंपनीत गुंतवणूक केली. पुढे ती कंपनी बनावट निघाली आणि वसंतरावांचे होत्याचे नव्हते झाले. यासाठी कोणती म्हण वापराल? बघा, असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जगी सर्व सुखी असा कोण आहे? आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते. किंवा धर्म करता कर्म उभे राहते. काय लागेल? ऑफकोर्स आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी. म्हणजेच वसंतरावाची ठेव चांगल्या ठिकाणी होती, पण तरीही दुसऱ्यांचं ऐकून त्यांनी गुंतवणूक केली. आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी. अशा म्हणींवर प्रश्न येतात IBPS TCS मध्ये. तर आपण अमरावतीमध्ये तर ऑफलाईन बॅच सुरू करतो आहे 9 मे पासून, आणि 9 मे पासूनच आपण लाईव्ह बॅच सुरू करतो आहे.